नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीना बुलेटिनची सुरुवात आपण इथे करूयात। तर बातमी आहे ती जरांगे यांच्या संदर्भात। मनोज जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीमधलं उपोषण सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे। एका महिन्यासाठी हे उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा वेळ दिलाय। एका महिन्यात मागण्या पूर्ण न केल्यास निवडणूक लढवणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर वेळ आल्यास उमेदवार देणार नाही, पण नाव घेऊन पाडणार असं जरांगेंनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला हा गंभीर इशारा दिला आहे। जर 1 महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार, मग तुम्हाला बोलणार। 1 महिन्यात तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्यांना साक्ष धरून तुम्हाला 1 महिन्याची वेळ देतो, पण 1 महिन्यात जर नाही दिलं तर मला एकाही पक्षानं, विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं, कारण हे 288 टाकून सगळे शिल्लक पाहिजे। मी वेळ आली तर शिकव पाहिजे करणार, नाव योग्य पाहिजे राजेश 100 जे साहेब ते आपल्याला आरक्षण देते, चांगला आंदोलनाचा विषय नाही दिलं तर आपण सत्तेचं नाव घेऊ, नाही तर आपण सत्तेत त्याचं नाव घेऊन पुढे पडून टाकायचं। पाण्यात पिलाय म्हणावी हाताने का चालू इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे। इथं साखळी चढून देऊ, फक्त हे छोटस हे ठेवू, गाववाल्याची इच्छा तिथं नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ, 1 दिवसांनी 1-2 दिवसांनी, पण शक्यतो आता अंतर्गत विषय थांबवावाच असं मला वाटतं। आम्ही सगळ्यांनी सगळेश्वरांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं, पब्लिक डॉमेन मध्ये, म्हणजे लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या मागवण्यासाठी ते दिलं। पण मी आता गाण्याने शब्द दिलाय, उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे जे त्याला सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत, त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करायसाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो। तुमची गरज आहे दादा सगळ्यांना, मला तिकडे जायचं हा ना, ते सुद्धा चेहरा बघितलं हे दिलं, हेच लोक डोक्यावर घेऊन नसतील ना तुम्हाला। साहेबांची मनापासून इच्छा आहे, सीएम साहेबांची मनापासून इच्छा आहे। नाविलाजाने जावं लागतं, मी हे मरमर सांगतोय, नाविलाजाने नाही सरकारनं दिले मला तिकडे वळायला लागतं, आणि मला आणि समाजात तिकडे वळायचं नाही। सगळ्यात खोटी आहे, मी तुम्हाला नेमकी सांगतोय, आम्हाला तिकडे नाही जायचं, नाही दिलं की तिकडे गेल्याशिवाय पर्याय नाही। हा, करू प्रयत्न आपण लवकर, म्हणजे महिन्यापर्यंत 100%।